मराठीमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज मराठी। पाहुयात परंडा शहरातील घडामोडी। परंडा तालुक्यातील डोमगाव धरण परिसरात शनिवारी सकाळी 8:30 वाजता आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती व तयारी वाढवण्यासाठी जमिनीवरील मॉक एक्सरसाइज यशस्वीपणे पार पडली। तहसील कार्यालय परंडा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तज्ञ पथकांनी प्रत्यक्ष पूरस्थितीचे अनुकरण करून बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले। या मॉक एक्सरसाइज दरम्यान पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे शोध व बचाव कार्य, जखमींना तातडीने बाहेर काढून प्राथमिक उपचार देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय कसा असावा याचे प्रत्यक्ष उदाहरण देण्यात आले। एनडीआरएफ व एसडीआरएफच्या प्रशिक्षकांनी आधुनिक उपकरणांचा वापर करून बचाव कार्य कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले। या उपक्रमात तहसील प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मॉक एक्सरसाइज दरम्यान प्रत्येक विभागाची जबाबदारी काय असते, आपत्तीच्या वेळी कोणत्या यंत्रणेशी संपर्क साधावा, नागरिकांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तहसीलदार परंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपत्तीच्या काळात गोंधळ न माजवता नियोजनबद्ध व समन्वयाने मदत कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारचे सराव कार्यक्रम वेळोवेळी राबवल्यास प्रशासन आणि नागरिक दोघेही आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकतात। या मॉक एक्सरसाइजमुळे तालुक्यातील यंत्रणांची सज्जता तपासली गेली असून भविष्यातील आपत्तीसाठी आवश्यक तयारी अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या यशस्वी मॉक एक्सरसाइजमुळे नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढली असून संकटसमयी स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी काय करावे याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।